डेनी सेक्शुअल. लेखक भूषण कोरगावकर. वाव, केवढी हायफाय दिसायला लागलीयस. उठून रचनाला कवेत घेत राधा म्हणाली, परांजप्यांची सून म्हणून शोभतेस बरं का आता. रचना लग्नानंतर 4 महिन्यांनी आज आपल्या मैत्रिणीला प्रथमच भेटत होती. व्हॉट डू यू मीन बाय आता? रचनाने तिला शब्दात पकडलं. यू नो व्हॉट आय मीन. राधाने टोला परतावून लावला. आदित्यसारखा हँडसम आणि श्रीमंत नवरा गटवलायस. रचनाला लॉटरी लागली असं अख्खं जग म्हणतंय. हो, लॉटरी लागली खरी, पण त्या पैशांनी अजून काही एन्जॉय करता आलेलं नाही. रचना डोळे मिचकावत म्हणाली, म्हणजे काय नक्की? राधाला काही समजलं नाही, तरी दोघी हसायला लागल्या. रचनाने वेटरला बोलवलं आणि कॉफीची ऑर्डर दिली. राधा रचनाला न्याहाळत म्हणाली, कसला सेक्सी ड्रेस आहे ग रचने. हा गुलबक्षी रंग तुझ्यावर फारच खुलून दिसतोय आणि फिटिंग तर कसला भारी आहे. नशीब तुला तरी आवडला. मी तर चेंजच करणार होते, पण उशीर होईल म्हणून आले तशीच. रचना धुसफुसत म्हणाली, माझ्या सासूबाई हा ड्रेस पाहून म्हणतात, अंमळ घट्टच आहे नाही कमरेकडं. काही खाल्लं तर शिवण उसवेल म्हणे. एक नंबरची टोमणेबाज बाई आहे ग ती. आज सकाळी कुणाला तरी ऐकवत होत्या त्यांच्या हॅपनिंग सेक्स लाईफची वर्णनं. हेच हुळहुळतय आणि तेच सुळसुळतय. शी, खरं की काय? कमाल आहे बाई. राधाला हसू फुटलं. कॉफीचा घोट घेत ती पुढे म्हणाली, ऍक्च्युली आपल्यात असं कोणी बोलत नाही म्हणून ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण त्यांच्या वयातही थोडं बहुत सेक्स लाईफ तर असणारच ना. इट्स ऍक्च्युली हेल्दी अँड नॉर्मल. आणि आपल्या वयात ते मनासारखं नसेलच तर. रचना बोलून गेली आणि राधा तिच्याकडे आ वासून पाहतच राहिली. कोवळ्या ओठात तुझिया मी स्वतःला शोधतो, सावळ्या नयनातून या स्वप्न हळवे पाहतो. आजच सकाळी आदित्यने रचनाचा स्वतः काढलेला एक देखणा फोटो अपलोड करून त्यावर या स्वरचित ओळी लिहिल्या होत्या. त्याला अगणित लाईक्स आणि कमेंट्स आल्या होत्या. तसंही त्याच्या प्रत्येक पोस्टला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळत असे. अर्ध्या तासापूर्वी राधाने स्वतःच त्या Sample complete. Ready to continue?